एकदम कुरकुरीत आणि चवदार खुसखुशीत अशी शेव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये चाळणी ठेवायची। त्याच्यामध्ये 2 कप बेसन घ्यायचं, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा एवढं मीठ घालायचं आणि आता हे सर्व चाळून घ्यायचं। चाळून घेणं खूप आवश्यक आहे, नाहीतर काय होईल की शेव बनवताना साच्यामधून व्यवस्थित पडणार नाही, त्यामुळे चाळणीने चाळून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मिक्स करत जायचं। एकदम पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घातल्यामुळे याच्यामध्ये अजिबात गोळे बनणार नाहीत। खूप सुंदर बनते ह्या पद्धतीने बनवलेली शेव आणि बनवायला जास्त वेळही लागत नाही, एकदम सोपी रेसिपी आहे। एवढं पातळ हे मिश्रण बनवायचे। साईडला गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता साच्यामध्ये शेवची बारीक चाळणी घालूया आणि साच्याला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे मिश्रण याला लागणार नाही आणि अगदी सहज शेव पडेल साच्यामधून। लगेच बनवायला घ्यायची। चमच्याच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये हे बॅटर घालूया। साचा असा बंद करायचा। तेल चांगलं कडकडीत तापायला हवं, म्हणजे शेव छान कुरकुरीत होईल। थोडंसं आपण ह्याच्यामध्ये बॅटर टाकून बघूया। लगेच वर आलं की समजायचं आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे आणि आता लगेच शेव करायला घ्यायची। अगदी सहज पडेल। एक बाजू तळल्या गेली की पलटून दुसरी बाजू तळून घ्यायची आणि ह्या पद्धतीने आपण सर्व शेव बनवून घेणार आहोत। एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे आणि खूप सुंदर लागते चवीला। तर आपली शेव तयार आहे। खूप कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीला एकदम खमंग अशी शेव बनते। नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने। धन्यवाद।